ब्लॉग बघणार आहेत तो अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी. खरं तर असं काही होईल म्हणजे एक ड्रीम असतं ना की असं काहीतरी होणार आहे, मला हे करायचं आहे, असं काहीतरी होणार नाही, मला हे करायचं आहे. सो माझ्यासोबत तसं काहीतरी झालं. माझं खूप दिवसांपासूनची इच्छा होती की मला ही गोष्ट करायची होती, बट प्रॉब्लेम हा होत होता की मला जमतच नव्हतं तिथपर्यंत पोचायला किंवा त्या गोष्टी करायला. मला वेळच भेटत नव्हता किंवा जमत नव्हतं. सो अनएक्सपेक्टेड होतं हे माझ्यासाठी आणि अचानक भयानक ही गोष्ट माझ्यासोबत झाली. आय मीन मी केली, घडून आली. सो इतकं भारी वाटलं. मी खूप जास्त हॅपी होती जेव्हा ही गोष्ट झाली तेव्हा, आणि मला खरंच खूप भारी वाटलं. आता मी हे म्हणजे ब्लॉग शूट केल्यानंतर शूट करते ही जी क्लिप, सिरियसली मी खूप जास्त हॅपी. एक असतं ना बकेट लिस्ट आणि त्यामधनं एखादी गोष्ट कम्प्लीट होती तेव्हा ती एक वेगळी फिलिंग असते, ते माझ्यासाठी आज होत आहे. मला खूप भारी वाटतंय ती गोष्ट झाली तेव्हा. तुम्ही बघताय किती सुंदर ती गावातली शेतामधली ती मोडकी तोडकी छोटीशी घरं, इथे भात लावून झालेलं आहे. ते एकदम वेगळं आणि सुंदर वाटत होतं. सर्व शांतता, धुक्याने तिथे दाटलेलं आकाश, हिरवेगार झाडी आणि तो पाण्याचा खळखळ आवाज. इथे मस्त गावातल्या काही बायका त्यांच्या शेतामध्ये भाताचं रोप उपटायचं काम करत होत्या आणि त्यांनी बघा इथे किती छान बांध घातलेला होता वावरामध्ये की पाणी, शेतातलं पाणी ते खाली जाऊ नये म्हणून. भाताला खूप सारं पाणी लागतं आणि एक्स्ट्रा पण पाणी पाऊस झाला तर थोडं करून पाणी खालच्या वावरात जाते, त्यामुळे तिकडे पाणी आहे बघू शकता. त्यांनी मस्त त्यांचे डबे वगैरे जे असेल जेवणाचं ते तिकडे झाकून ठेवलेलं होतं. तुमचंच आहे का हे? गावातलाच आहे का? हा. तिरमगलं काय ना बाकी येते, तिरमगलं बाकी नागलीवर आहे ना तिकडं. असंच दूध आहे ना त्यांना नाही केली, त्यांच्या काय आहे तुमच्या आई वडील नाही तिकडे तिरबट म्हणजे गाव तिकडचं आहे पण वडील कामाला असते ना. तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे की माझं एक स्वप्न होतं ते कंप्लीट झालं. ते म्हणजे हेच की शेतात जाऊन मस्त भाताचं रोप काढायचं, भात लावायचा. बट माझ्याही घरी शेती आहे, बट हे जमत नाही का तर कोणी घेऊन जात नाही, गाव दूर आहे त्यामुळे. आजी वगैरे तिकडे होता त्या काम करत होत्या, ज्या भाताचं जे रोप आहे त्या उपटत होता. मी इतक्या भारी गप्पा मारत होतो, तू कुठे राहते, काय करते, तुझे म्हणजे घरचे काय करता, मम्मी पप्पा वगैरे, तिला येत आहे. त्यांना पण असं भारी वाटलं बघायला आणि मला पण त्यांनी एकदम असं म्हणजे असं वेगळं नाही वाटत. तिला खूप असं गावाची लोक साधे भावी प्रेमळ असताना तेच असं बघायला भेटलं, जाणवलं. खूप भारी वाटलं मला त्यांच्यासोबत ते करून. असं वाटत होतं की घरीच येऊन नाही तिकडेच थांबावं. तुम्ही बघू शकता हे असं रोप काढून मागे टाकलं जातं सर्व. खूप मजा आली तिकडे, खूप भारी वाटलं मला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय एव्हरीवन.